श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. पैसा बोलू लागतो तेव्हा सत्य गप्प बसते. आता आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात पैशाला पण महत्त्व आहे आणि सत्याला सुद्धा महत्त्व आहे. पैशापेक्षा सत्याला सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण सत्याचा नेहमी विजय होतो. पैशाने कितीही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला, कितीही गोष्टी दाबून धरण्याचा प्रयत्न केला, शेवटी सत्य ते सत्य बाहेरच येते. म्हणजेच काय, जेव्हा पैशाची चर्चा होत असते तेव्हा खरं सत्य अनेकदा दुर्लक्षित होत असतं किंवा दाबलं जातं. पैसा अनेकदा लोकांच्या विचारांवर आणि कृतींवर मोठा प्रभाव टाकतो. आता समोरची व्यक्ती दिसायला कशी आहे? नरदेह हा परमेश्वरानेच बघा प्रत्यक्षपणे तयार केलेला आहे. कारण प्रत्येक नरदेहामध्ये 84 लक्ष योनींमध्ये ज्याप्रमाणे मी देवाचा आणि देव माझा, परंतु पैशाने संपूर्णपणे आपण समोरची व्यक्ती श्रीमंत आहे की गरीब आहे हे ओळखत असतो. कारण समोरची व्यक्ती सूटबुटामध्ये जर पाहायला मिळत असेल तर आपण लगेच ही व्यक्ती श्रीमंती आहे असं आपण गृहीत धरतो. परंतु पैसा बोलू लागतो. आता पैसा कधी बोलतो का? नाहीये. परंतु पैशाने मनुष्य देह विकत घेतला जातो. म्हणजेच काय, आपण स्वतः काम करत नाही, दुसऱ्यांकडून करून घेतो. बरोबर की नाही? म्हणजे होणारा त्रास आपण दुसऱ्यांच्या वाटेला दिला आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं आणि त्याला त्यांचा मोबदला मिळाला. बरोबर की नाही? आता विचार करा, जी व्यक्ती शेतामध्ये काम करत आहे, आता त्या व्यक्तीला सर्व काही माहीत आहे, ऊन, वारा, पाऊस. पण प्रत्यक्षपणे आपण जर डायरेक्ट शेतामध्ये काम करायला गेलो, होईल का हो? नाही. अनुभवीच पाहिजे. परंतु आपल्याकडे पैसेच नाही आहेत, मग शेवटी आपल्याला ते काम करावंच लागेल. परंतु सत्य केव्हा आहे? आता आपण चुकीचं काम केलं. आता चुकीचं काम केलेलं आहे हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. मग ते कुठेही उघडकीस होता कामा नये. मग त्यासाठी आपण बघा पैसे इतरत्र देत असतो. हे पैसे घे पण बोलू नको. बरोबर की नाही? सत्यवचन काय आहे ते अजिबात कोणालाही सांगू नको असं आपण म्हणतो. समर्थ म्हणाले, पाहावे आपणासी आपण कसे कर्म, बघा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, कसे विषय वासना उभी राहते ना, प्रत्यक्ष मनुष्य देहाला फसवते हो. कारण मन चंचल असतं, तेव्हा कोण काय करेल कळणार नाही. म्हणून पैशाची शक्ती खूप मोठी असते. पैसा लोकांना आकर्षित करतो आणि त्यांचे विचार बदलतो आणि त्यांच्या कृतीवर सुद्धा परिणाम करत असतो. अनेकदा पैसा सत्य आणि न्यायाच्या पुढे सुद्धा सरत असतो. परंतु सत्याचं दुर्लक्षित कसं करायचं? जेव्हा पैसा बोलू लागतो ना, तेव्हा सत्य, न्याय, नैतिकता यांसारख्या गोष्टी सुद्धा गप्प बसल्या जातात. कारण पैशाच्या पुढे काहीच चालत नाही. परंतु शेवटी सत्य ते सत्य बाहेरच येतं. वास्तवात जर पाहिलं तर पैशासाठी लोक अनेकदा आपले सत्य आणि नैतिक विचार सोडून देत असतात. ते पैशांसाठी खोटं बोलतात, बेकायदेशीर कामं करतात व इतरांना त्रास सुद्धा देत असतात. म्हणून समर्थाने एक सुंदर आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे. एक श्रीमंत माणूस होता जो नेहमीच आपल्या पैशाचा
आणि स्थावर मालमत्तेचा अभिमान बाळगून होता. एकदा त्याच्या घरी एक गरीब माणूस मदत मागायला आला होता. तो गरीब माणूस त्याच्याकडे नोकरीसाठी किंवा मदतीसाठी प्रार्थना करत होता. पण त्या श्रीमंताने त्याला दुर्लक्षित केले. त्याने म्हटलं की तो गरीब मनुष्य त्याच्या कामाला योग्य नाही आणि त्याला मदत करण्याची त्याची गरज सुद्धा नाही. त्यानंतर त्या श्रीमंताला स्वतःला एक मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली. त्याच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले. तो आता गरीब झाला होता. आता तो त्या गरीब माणसाला मदत मागायला जात होता. पण त्या गरीब माणसाने त्याला मदत करण्यास नकार दिला. आपल्याला शिकायला मिळतं की पैसा किती महत्वाचा आहे, पण सत्य आणि न्याय अधिक महत्वाचे आहेत. पैशासाठी सत्य आणि न्याय सोडून देणं केव्हाही योग्य नसतं. पैसा बोलू लागतो. आपल्या खिशामध्ये असणारे पैशाच्या शक्ती आणि सत्य, न्याय, नैतिकता यावरील तिच्या प्रभावाचं महत्त्व आपण शिकत असतो. पैशाच्या मागं धावू नका. त्या सत्य आणि न्यायाला नेहमीच महत्त्व द्या. आपण पैशाच्या मागे धावत असतो. सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत आपण पैशांचाच विचार करत असतो. परंतु आपण असं काम करायचं की प्रत्यक्षपणे पैसे आपल्या मागे धावत येतील. आपण जर कर्म उत्तमाची केली तर पैसे सुद्धा उत्तमाचेच मिळणार आहेत. आधी कष्ट मग फळ. परंतु आपण कधीही कष्ट करायचं नाव घेत नाही. कर्म आपण उत्तमाची करत नाही, चांगली करत नाही, आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळेल का हो? नाही ना. जसं आपण कर्म करू तसं त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून ज्याप्रमाणे भाग कसा दिलेला आहे, आपल्याला सत्य सुद्धा बोलायचं आहे आणि पैसे सुद्धा आपल्याला बघा गरजेपुरतं कमवायचं आहे. कोणीही घेऊन जाणार नाहीये. समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आपण आपल्या पैशामध्ये नेहमी खुश असणं गरजेचं आहे. जर आपले खिशामध्ये बघा 500 रुपयाची नोट असेल, 2000च्या नोटा असतील, परंतु त्या नोटा पाहून किंवा काही पैसे असून उपयोगाचं नाही आहे. जर आपल्यामध्ये सुखशांती समाधान नसेल, मग त्या पैशाला किंमत काय? आपल्या पॉकेटमध्ये बंडलाच्या बंडला असतात. घरामध्ये कपाटामध्ये बघा पैसे असतात. बँकेमध्ये पैसे असतात. परंतु सुख नाही. शरीर साथ देत नाही. कारण आपण कुठल्या तरी व्यक्तीला फसवलेलं असतं. आणि त्या व्यक्तीला फसवून आपल्याला एवढं माहिती असतं की त्या व्यक्तीला आपण फसवून त्याच्याकडून पैसे आपण घेतलेले आहेत. मग ती समोरची व्यक्ती जेव्हा बघा प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळते तेव्हा आपण तिथून निघून जातो. परंतु आपण दुसऱ्या लोकांसमोर आयटीत उभा राहतो. आपण कष्टाने कधी पैसे मिळवलेले नसतात. म्हणून समर्थ म्हणाले, कष्ट केलं तर नक्की त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. परंतु कष्ट न करता इतरांना त्रास देऊन इतरांचे पैसे जर तू घ्यायला गेलास तर नक्कीच आपण शेवटी काय होणार? बरोबर की नाही? म्हणून कधीही खोटं बोलायचं नाही. नेहमी खरंच बोलायचं. जे तुझ्या वाटेला आलेलं आहे ना, त्यामध्ये आपण प्रत्यक्षात बघा, आपण जर विचार केला, पैसा कमवत आहोत, परंतु पैसे कमवत असताना आपलं नाव सुद्धा तेवढं कमवावं, तरच त्या पैशाला महत्त्व आहे. म्हणून समर्थ म्हणाले, देहे त्यागी त्या कीर्ती मागे उरावी.
देहाची किंमत पैशामध्ये मोजता येत नाही, परंतु देहाची किंमत ही कीर्तीमध्ये मोजली जाते. म्हणून असं काम करा की संपूर्ण जगभरामध्ये आपलं नाव कसं उजळेल यासाठी कार्य करा. म्हणून कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.